हाय, तर मी आज तुमच्यासोबत ना सांबर रेसिपी शेअर करणार होते. तीही 15 मिनिटात आणि झटपट होणारी अशी सांबर रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर बघा इकडे मी काही साहित्य घेतले होते आणि तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे मी भोपळा घेतला होता, तुरीची डाळ घेतली होती, एक बटाटा आणि एक टोमॅटो घेतला होता. हे सगळं मी बारीक कट करून घेतलं होतं आणि माझ्याकडे ना शेवग्याच्या शेंगा नव्हत्या, तर मी त्या स्किप केल्या होत्या. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका त्यात. तर इथे ना मी हळद टाकली होती कलर येण्यासाठी. आता हे सगळं ना परतून घ्यायचंय आणि त्यात पाणी ॲड करायचंय. पाणी ॲड केल्याच्या नंतर ना आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय. इथे 3 शिट्ट्या मी त्याच्या काढून घेतल्या होत्या आणि 3 शिट्ट्यामध्ये ना माझी डाळ इतकी छान शिजली होती ना, बघा मॅश करायची तिला काही गरजच पडली नव्हती. जास्त मॅश करायची गरज नाही पडत आणि त्याच्यानंतर ना मला फोडणी द्यायची होती. तर फोडणी देण्यासाठी ना इथे मी तेल गरम केलं. त्याच्यात जिरे, मोहरी टाकून व्यवस्थित तडतडून दिला आणि त्याच्यानंतर ना लसूण पेस्ट टाकली मी, आलं लसूण पेस्ट. तीही व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला ब्राउन होईपर्यंत आणि त्याच्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा. कढीपत्ताही व्यवस्थित आपल्याला तडतडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परतल्याच्या नंतर 2 मिरच्या ॲड करायच्या आहे. मिरच्या फोडणीसाठी आणि खूप छान लागतात त्या. व्यवस्थित आपल्याला त्या परतून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर ना कांदा ॲड करायचा आहे. तर कांदा मी इथे ना लांबच चिरून घेतला होता. तुम्हाला जर बारीक हवा असेल तर तुम्ही बारीक कापून घेऊ शकता. आणि कांदा लवकर परतण्यासाठी ना मी त्यात मीठ ॲड केलं होतं. याने आपला कांदा ना पटकन सॉफ्ट होऊन जातो. खूप छान. आणि चला तर परतून झाले आणि त्याच्यानंतर ना मी आता यात मसाले ॲड करणार आहे. तर मी मसाला घेतला होता सांबर मसाला, तो ॲड केला आणि त्याच्यानंतर लाल तिखट टाकलं होतं 2 चमचे. ते व्यवस्थित मी परतून घेतलं. हे परतून झाल्याच्या नंतर ना मी त्यात आपण शिजवलेली डाळ ॲड केली. डाळही व्यवस्थित छान शिजल्यामुळे ना बघा किती छान कलर आलाय तिला. अ, छान शिजल्यामुळे ना खूप छान अशी दिसतही होती ती. तर यात मी गरम पाणी ॲड केलं जेवढं मला सांबार हवं होतं तेवढी. तर पाणी ॲड केल्याच्या नंतर ना मी त्यात कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर ना त्यात मीठ ॲड करायचंय. आपण पहिले थोडंच मीठ टाकलं होतं, पण आता जास्त मीठ टाकायचंय थोडं. मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर ना मी त्यात हिंगही ॲड केलं. हिंग टाकल्याच्या नंतर ना आपल्या सांबारला खूप छान अशी टेस्ट येते आणि सांबार खूप टेस्टी लागते. तर बघा किती छान अशी तरी आली होती लाल तिखट टाकल्यामुळे सांबारला. तुम्हीही नक्की अशी सांबार बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा, की सांबार कसं झालंय तुमचंही. आणि त्याच्यानंतर ना मी YouTube चॅनलवरती ना एक इंट्रोडक्शन व्हिडिओ शेअर करणार आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर व्हिडिओ माझ्या आवडला चॅनलला असेल सबस्क्राईब तर करा आणि व्हिडिओला अशाच नवनवीन कमेंट व्हिडिओ करा बघण्यासाठी आणि ना लाईक करा. माझ्या बाय. चॅनलवर पुन्हा या.